माणिकराव कोकाटेंना जेल की बेल ह्या मथळ्याच्या बातम्या आपण आठवडाभर माध्यमातून पाहत होतो, ऐकत होतो आणि वृत्तपत्रातनं वाचत होतो. सर्वोच्च न्यायालयाने त्यांना आता बेल दिलेली आहे आणि तुर्तास त्यांना दिलासा मिळालेला आहे. अशा नंतरच्या बातम्या आता शेवटच्या आलेल्या आहेत. मुळात हा जो विषय आहे हा जवळपास 30 वर्ष जुना विषय आहे. माणिकराव कोकाटेंनी आतापर्यंत विविध पदांचा उपभोग घेतलेला आहे आणि त्याचे फायदे उचललेले आहेत 30 वर्ष. ते कसे काढून घेणार हा मुख्य मुद्दा आहे. त्याची चर्चा होणारच नाही. आणि मुळात विषय काय आहे तर त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातनं जे घर घेतलं तर ते उत्पन्नाचा जो काही त्यांचा निकष होता तो निकष त्यांनी पाळलेला नाही. म्हणजे जे काही उत्पन्नाचे वेगळे वेगळे गट पाडलेले असतात अर्ज करण्यासाठी, त्या गटापेक्षा त्यांचं उत्पन्न जास्त होतं आणि त्यांनी ते उत्पन्न कमी दाखवलं आहे. एवढा विषय आहे हा. खरं म्हणजे खूप क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा विषय नक्कीच नव्हता आणि नाही. म्हणजे त्यांच्या त्या ज्या वर्षी अर्ज केला त्या वर्षाचं आणि मागील 2 वर्षाचे 3 वर्षाचे उत्पन्न शोधणे हे सहज शक्य होतं. शेतीवाडी किती आहे, त्यांचं घर किती मोठं आहे, घरं किती आहेत, त्यांच्याकडे गाड्या किती आहेत, मशिनरी का आहे, ट्रॅक्टर आहे का, आणि त्याच्यातनं सहज हे समजण्यासारखं आहे की त्यांचे उत्पन्नाचे स्रोत काय आहेत आणि त्यांचे उत्पन्न किती आहे. पण दुर्दैव आहे की त्या गोष्टीला 32 वर्ष लागावेत, 30 वर्ष लागावेत. आणि खालच्या न्यायालयांमध्ये तो विषय इतके वर्ष चालू होता. मग तो आता उच्च न्यायालयात आला, उच्च न्यायालयातून सर्वोच्च न्यायालयात गेला. खरोखरच प्रलंबित कसे काय खटले राहतात इतकी वर्ष जे छोटे छोटे, हा सामान्य माणसाला एक प्रश्न पडतो. मित्रांनो, मला पडलेला प्रश्न तुमच्यापुढे या माध्यमातून मांडलेला आहे. आपल्याला पटला असेल असं मला वाटतं. डॉक्टर एच.एम. खैरनार चिंतन आणि मंथन यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.